प्रकाश मडवी आणि क्रिश आपल्याला सलामीसाठी पाहायला मिळतात. आणि पहिल्या षटकामध्ये हरेश माळी गोलंदाजी मार्क वरती तयार होतात. दोन्ही टीम्सला आपण देऊया विजयाच्या शुभेच्छा. अपेक्षा करूया की आणखीन एक चांगली लढत आपल्याला या सत्रामध्ये पाहायला मिळेल. अंपायरचा ग्रीन सिग्नल. सामन्याला होत आहे सुरुवात. स्ट्रायकिंग एंड वरती प्रकाश मडवी, हरेश माळी या पहिल्या षटकामध्ये. लेट्स प्ले. पहिला बॉल. पहिलाच बॉल दरम्यान सोडून दिला. आणि तिथे काही चर्चा अंपायर सोबत केल्या जातात. व्हाईट बॉलचा इशारा तिथे आला. डेड बॉल. या दोन्ही टीमचे सहमती असेल तर काही प्रॉब्लेमच नाहीये. डेड बॉल आहे. संजयजी थळे साहेबांचं देखील आगमन झालं. साहेब आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. ड्राईव्ह केला, कवसला बॉल स्टॉप केला जातोय. पडता धडता बॉल फील्ड केला, बट थ्रो कमजोर आहे. आणि बॉलर देखील तेच सांगतायत ना की अंडरआर्म क्रिकेट खेळतोय बट थ्रो आपल्याला ओव्हरआर्म हवाय. आणि त्याचमुळे या कम्प्लीट झाल्या 2 धाबा. आता रिव्हर्स स्वीप खेळायचं होतं आणि लाईन दरम्यान चांगली आहे. डॉट बॉल दरम्यान येतोय. अंडरआर्म क्रिकेट ना फार डिफरंट आहे. आणि स्पेशली बॉक्स क्रिकेट असेल ना तर आणखीन किचकट होऊन जातं, स्पेशली बॅटर्ससाठी. बॉक्स क्रिकेटमध्ये रन्स बनवणं फार अवघड कार्य राहतं. आता बॉलर बॅकस्ट्रोक होता, रनआउटची शक्यता होणार नाहीये. आणि दरम्यान सिंगल कंप्लीट केली जाईल. मी यासाठी म्हटलं की बॅटिंग अवघड आहे की तुम्हाला स्वतःला थांबवावं लागतं. मोठे फटके तुम्ही खेळू शकत नाहीयेत, लॉफ्टेड फटके तुम्ही खेळू शकत नाहीयेत. तुम्हाला ग्राउंडेड स्ट्रोक खेळायचे. आणि हे कार्य ना इतकं सोपं नाहीये. नेक्स्ट बॉल. आणि आता हा बॉल सोडून दिला. दिशा खराब. अतिरिक्त रन. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न यासाठी देखील होतो की पॉइंट आणि एक्स्ट्रा कव्हर मध्ये गॅप फार मोठी आहे. पण हे काय रन्स बनत नाहीये. पण गोलंदाजाने सांगितलं थोडी मदत आम्ही करतो, घ्या 5 धाबा. नाही, अंडरआर्म मध्ये होतंय. अतिरिक्त गतीने जेव्हा बॉल टाकण्याचा प्रयत्न होतो ना तेव्हा बॉल निसटतो. हा अनुभव आम्हाला देखील खूप वेळा आलाय. बट आता बॉल जाईल बाउंड्री लाईनचा बाहेर आणि बॅटरलाही जावं लागेल बाहेर. विकेट. विकेट आली. बॅटर आता आलाय क्रमांक 3 वरती. बॅटर. फलंदाजाचं नाव सांगायचं. स्टेप आउट झाला बॅटर. आता समोरच्या दिशेने फिल्डर लॉंग ऑनला बॉल फुल करतात. विश्वास बॅटिंग करण्यासाठी आलाय क्रमांक 3 वरती. 10 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. लक्षात घ्या, आपले जे नियम आहेत त्या नियमानच फॉलो करा. नियमांचं उल्लंघन करू नका. पॅनल्टी आहे की नाही आज एक निर्णय घेतील, आम्ही नाही घेणार आहे. के केच फिल्डिंगला काय करणार आता आपण.
नियम काय आहेत ते तुम्हाला फॉलो करणं फार महत्वाचं आहे. 2 धावाची पॅनल्टी आयोजन कमिटीने घेतली. यस, ओके. 2 धावाची पॅनल्टी. नियम उल्लंघन केल्यामुळे 2 धावांची पॅनल्टी फिल्डिंग बॅटिंग करणाऱ्या संघाला. बघा, महत्वाची गोष्ट ही देखील आहे, लीग आपली आहे. नियम देखील आपणच बनवलेले आहेत. त्यामुळे आणि अजूनही काही चेंडू सर बाकीच आहेत. 2 चेंडू लागलेत. ड्राईव्हचा फटका आहे. कव्हर्सला फिल्डर येतात, हलकी मिसफील्ड झाली. आणि बघा, सर्व संघांना हीच गोष्ट मला सांगावीशी वाटते. याआधी आम्ही उल्लेख केला, आताही मी करेन, की स्पर्धा आपलीच आहे. नियम आपण सर्वांनी विचार करूनच बनवलेले आहेत आणि नियम सर्वांना माहिती आहेत. सो प्लीज त्या नियमांचं पालन सर्वांनी नक्कीच करा. आपल्याला सर्वांना मिळून ही स्पर्धा यशस्वी करायची आहे. आणि इथे सध्याच्या घडीला बॅटर देखील जीवाची आकांक्षा करत होते फक्त क्रीज मध्ये आत येण्यासाठी. आणि धावपळक जाऊन पोहोचला आता 11 वरती आणि पहिल्या षटकाचा खेळ देखील समाप्त. पहिल्या षटकामध्ये 11 धावा. ते चालतं, हरकत नाहीये. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या. चला फिल्डिंग सेट करा. फिल्डिंग टीम थांबू नका अजिबात. भरपूर सारे सामने अजूनही आपल्याला कव्हर करायचे, सो त्यामुळे वेळ आपल्याकडे अजिबात नाहीये. फास्ट खेळा. सेकंड ओव्हर. बॉलर तयार होता शिवाजी, गोलंदाजी मार्क वरती. आणि यष्ट्यांचा वेध अराउंड द लेग बोल्ड विकेट पहिल्याच बॉल वरती. थँक्यू डीजे. विकेटने सुरुवात झाली या ओव्हरची. गोलंदाज शिवाजी आपल्याला गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतात. आणि आता विश्वास अखेरता आला. विश्वास आला, येत्या क्षणी स्टेप आउट झाला विश्वास. विश्वास स्टेप आउट, बॉल बाउंड्री लाईनचा बाहेर आउट. थँक्यू डीजे. थँक्यू. विश्वास डगआउट मधनं सेट होऊन आला आणि फुल जोश मध्ये परत एकदा स्टेप आउट. पण आता विश्वासला जावं लागेल बाउंड्रीचा बाहेर. विकेट येईल. धक्का दुसरा. साठी आता दाखल झाला. विजय पडवले आलाय. फिल्डिंग टीम तुम्ही वेळ कमी घ्या. पडवले आलाय आणि पहिलाच बॉल त्याच्यासाठी नो बॉल. स्वीपचा फटका. फिल्डर तिथे आलेत आणि बॉल निसटलाय. जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे. 4. आता हा बॉल सोडून दिला बॅटरने. दरम्यान येतोय हा निर्धाव चेंडू. शिवाजी ओव्हर मध्ये गोलंदाजी करतात. स्टेप आउट झाला बॅटर. विकेट कीपर आणि अगदी पडता धडता विकेट किपिंग केली कंप्लीट. विकेट मिळेल. झटका आता लागला चौथा. थँक्यू डीजे. पुढील सामना मारभूत्या 11 आणि देवेश रॉयल या दोन्ही टीमचा संघनायकांना मी विनंती करतो, आपण तयारीत राहायचं. पहिलं सत्र जसं समाप्त होईल आपण टॉस करणार आहोत. आता स्वतः संघाचे मालक तुषार पाटील गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. आणि क्रिकेट वरती त्यांचं फार आधीपासून प्रेम आहे, कारण भिवंडी सिटी ओपन फॉर्मॅट मध्ये तपस्या स्पोर्ट्स या नावाने आपण एक टीम खेळताना पाहिलेली आहे. त्या टीमचे पुरस्कर्ते देखील तुषार पाटीलच होते. आता ड्राईव्हचा फटका, बट कवसला बीट केलंय मिसफील्डच्या जोरावरती या 4.
चौकार दरम्यान आला. लो फुल टॉस बॉल उपयुक्त ठरतात बॅटर्ससाठी. परत एकदा ड्राईव्ह, गॅप मध्ये बॉल, नो बॉल, प्लस 4 मिळतील 5. नो बॉल वरती 4, दबाव गोलंदाजावरती. आता बॉल हवेमध्ये आणि आता इथे बॉल तर फील्ड झाला. जयनाथ पाटील आमचे वस्तात आलेले आहेत आणि नागेश आरट यांची उपस्थिती झाली आहे. त्यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर यायचंय. आमचे नक्कीच जयनाथ यांचा आम्ही आभार व्यक्त करू की ज्याने आपली उपस्थिती दाखवली आहे. विनंती, आपण व्यासपीठावर यायचंय. अतिरिक्त रन मागले बॉलवरती. आता स्वीपचा फटका, फिल्डर आहेत तिथे. क्या बात आहे, छोटा डाऊन तिथे उभा आहे. चांगली फिल्डिंग केली त्याने आणि तो भिंतीसारखा उभा आहे स्क्वेअर लेगला. फिल्डर कोण आहे? मयंक आहे का? तेच मी म्हटलं ना की छोटा डाऊन. नेक्स्ट बॉल आणि ऑन साइडला फटका, मिड विकेटला फिल्डर, मिळेल सिंगल आणि सिंगलचा मदतीनं धावफलक आता 35 वरती. बट स्ट्रॉंग पोझिशन मध्ये आगे तर मायरा इंडियन्स टीम. आता ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑफ, बॉल निसटलाय तिथे आणि सिंगल देखील झाली आणि सिंगलचा साक्याने धावफलक जाऊन पोहोचलं आता 36 वरती. आणि अजूनही काही चेंडू बाकी आहेत या ओव्हरमध्ये. या ओव्हरमध्ये एक्स्ट्रा किती पडले? एक नो बॉल प्लस एक व्हाईट बॉल देखील होता आणि त्याचमुळे अजूनही काही चेंडू लागलेत. नेक्स्ट बॉल. आता इम्प्रोवाइज करायचं होतं, बॅटचा टोला लागला, सिंगल झाली, डबल साठी पडवलं निघाला. 2 धावा होणार नाहीयेत, एकच मिळेल आणि 1 शॉट देखील म्हणजे एकही धाव नसेल. चला टॉस साठी रिपोर्टिंग करा. टीम मारबुता 11 आणि टीम देवेश रॉयल. सूरज आणि प्रताप फॅम टीम मारबुते 11. चला, आणि नवनाथ पाटील, देवेश रॉयल, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचंय. काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. चला विनंती असेल दोन्ही संघाचे संघनायक आपण या टॉस साठी. अक्षय आता बॅटिंग करण्याकरिता आला. अंतिम ओव्हरचा खेळ पडवले स्ट्रायकिंग एंड वरती. लोबो फुल टॉस होता, त्यासाठी बॅटचा टोला लागला, टॅप केलं होतं, बट मिडल फक्त सिंगल. पण रन चांगले आहेत कारण धावफलकावरती 37 लागलेले आहेत आणि अजूनही 5 चेंडू बाकी आहेत. हा बॉल सोडून दिला, रन घेण्याचा प्रयत्न झालाय तिथे आणि रन देखील होईल कंप्लीट. 1+1 या मिळतील 2. या अंतिम ओव्हर मध्ये राजन थळे आपल्याला गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतात आणि अंतिम ओव्हर मध्ये आतापर्यंत जर आपण पाहिलं तर एक्स्ट्रा पकडून टोटल 3 धावा या ओव्हर मध्ये आलेल्या आहेत. अजूनही 5 चेंडू लागलेले आहेत. धावफलक 39 वरती आहे. 1 ते 2 चांगले फटके जर येतात तर इथनं देखील 45 प्लस देखील बनवल्या जाऊ शकतात आणि तो एक चांगला आकडा असेल यात मात्र कोणती शंका नाहीये. आता हा बॉल देखील सोडून दिला, दिशा आताही खराब आहे. बघा या जे एक्स्ट्रा रन्स येतात ना त्या त्रासदायक ठरू शकतात दुसऱ्या इनिंग मध्ये. आता हा बॉलही सोडला, आता दिशा खराब, आणखीन अतिरिक्त रन इथे मिळेल. दबाव आता गोलंदाजालाही जाणवतो, फिल्डिंग टीमलाही जाणवतो. आता स्वीपचा फटका, सिंगल झाली, डबलला निघालेत आणि 2 धावा कंप्लीट. नाखुश आहेत तुषार पाटील तिथे, कारण फिल्डिंग मध्ये बेटर एक्स्ट्रा एफर्टची अपेक्षा तिथे नक्कीच होती. बट एफर्ट्स तिथे तितके चांगले पाहायला मिळाले नाही, त्याचमुळे 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण झाला. बघा बॉक्स क्रिकेटमध्ये 2 धावा पळून काढणं देखील ती देखील बॅटर्सची कला आहे, हे काय सोपं काम नाहीये. पण मागील बॉलवरती दोन्ही बॅटर्सने ते केलं, बट हा कुठे बॉल मारायचा होता, विकेट. सर्वात लांब जाणारा हा षटकार होता, मात्र आउट. बघा बट एक गोष्ट आहे ना की ते बॉल जितका लांब जातो बॅटरीला तितकंच लांब जावं लागतं, त्यामुळे बॉल लांब पाठवून काही त्याचा अर्थच नाहीये. रवी मडवी आलेत, रवी मडवी जातील की कोण जाईल हा प्रश्न आता मला निर्माण झाला. आणि दरम्यान विकेट तर आली आहे.
43. आणि आता विकेट आली आहे आणि आता फायनली टीम ऑल आउट झाली आणि पहिलं सत्र समाप्तही झालंय आणि रन्स बनवण्यात आलेले आहेत एकूण 43 आणि 44 चा टार्गेट सेट करण्यात आला. टॉस कडे आपण वळूया. मारभूता 11 आणि देवेश रॉयल. चला आपण टॉस साठी आपण पुढील मॅचचा टॉस करतोय. अरुण पाटील साहेबांना विनंती, आपण टॉस बॉक्स मध्ये जायचे आहे. प्रेम थाळे आणि दीपक थाळे यांच्या टॉस बॉक्स मध्ये आपण जायचंय. तसेच आपण आवाज देऊया, आपण कल्पेश पाटील यांनाही आवाज देऊया. आपण टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचं आपण. कल्पेश, टॉस बॉक्स मध्ये आपण. चला, मारभुत्या 11 टीमचे कॅप्टन आणि देवेश रॉयल, आपण इथे टॉस करतोय. अरुण पाटील साहेबांच्या शुभ हस्ते. टेल अँड हेड, हेड अँड टेल आणि असं हेड म्हणणं आहे नवना त्यांचं. आणि फायनली मला वाटतं की टेल आलेलं आहे. कोल्ड्रिंक्स द्या. ही कोल्ड्रिंक्स इथे दिली जाते पाहुण्यांच्या शुभ हस्ते. दोघांना एक एक द्या आपण. कोणाला थम्सअप, कोणाला स्प्राईट. सर्व तुफानी आहे. फक्त निर्णय कळवायचे. सूरज गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे मारभुत्या संघाने. ओके, बॅक टू कॉम बॉक्स. चला मॅचला सुरुवात करूया आपण. हरीश, याची एक साठी सुवर्ण संधी आहे. शेख बघा, एक माहिती मी पोहोचवतोय. बघा, जी पॅनल्टी आपण अनाऊन्स केली होती बॅटिंग टीमच्या स्कोर कार्ड मध्ये, त्या 2 रन आपण प्लस करणार आहोत. ओके ओके. हरेश, पॅनल्टी जी आहे ना, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर ऍड होणार आहे तुमच्या खात्यामध्ये. तर हरेश मालीला प्रत्येक चौकाराच्या हॅट्रिक साठी 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. कल्पेश पाटील, शेट माणूस, बादवड गावचा कल्पेश आलेला आहे. ते त्यांना विनंती, आपण व्यासपीठावरही बसायचं आहे. खेळाला सुरुवात होते. अल्पेश पाटील या, रात्रभर तोच काम आहे आपल्याला, स्वच्छता अभियान. आता दुसऱ्या सत्राला आपण सुरुवात करूया. वेलकम बॅक. तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. खर तर या विभागाचा अभिमान वाढवणारी स्पर्धा आहे कोलगाव प्रीमियर लीग 2026 सीझन 3 रात्र दुसरी. आणि सामना आता आपल्याला पाहायला मिळतोय सध्याच्या घडीला 8वा. दुसऱ्या सत्राला प्रारंभ. 44 चा चेस. पगला बॉल. पगलाच बॉल बॉडीवरती आदळलाय. रन घेण्याचा कोणताही प्रयत्न तिथे नाहीये. डॉट बॉलने सुरुवात झाली आहे. कैलास मडवी, के आपल्याला सलामीसाठी पाहायला मिळतात आणि त्यांचा समवेत हरेश आहेत. आणि नो बॉलचा इशारा तिथे आलाय. सिंगल देखील कंप्लीट झाली आणि धावफलक आता आपल्याला या 2 धाव्यांच्या मदतीने 2 वरतीच पाहायला मिळतो. टार्गेट 44 चा प्लस 2 रन पेनल्टी देखील आहे. नेक्स्ट बॉल. स्टेप आउट झाला बॅटर. समोरच्या दिशेने फटका डाऊन द ग्राउंड. बॉल जाईल लॉंग ऑन पार. येतोय 4 चौकार. चौकार दरम्यान येतोय. खर तर गोलंदाज खुश नाहीये ज्या प्रकारे एफर्ट्स पाहायला मिळाले लॉंग ऑनला. चला, दुसरा बॉल घ्या आणि सुरुवात करा. थांबू नका प्लीज.
चौकार पगला आला या दुसऱ्या सत्रामधला. धावफलक 6 वरती. आता देखील फुल टॉस. फिल्डर आहेत. फिल्डिंग चांगली तिथे लागली. सिंगल कंप्लीट केली जाईल. पण ऑनेस्टली एक गोष्ट मी नक्कीच सांगेल इथे, की 44 धावांचं लक्ष्य एक चांगलं लक्ष्य आहे. आणि हे डिफेंड करण्यासाठी एक बॉलिंग साइड म्हणून तुम्हाला अतिरिक्त काही करायचं नाही. तुम्हाला प्रॉपर लाईन आणि लेंथ वरती तुमच्या प्रत्येकी गोलंदाजाला गोलंदाजी करायची. लॉंग ऑनला फील्डर आहे. इथेही मिळेल सिंगल. कारण बघा सिंगल्स येतील तर ऑटोमॅटिकली बॅटर्स वरती प्रेशर क्रिएट होणार आहे. तुम्हाला आउटफील्ड मध्ये स्वतःला झोकायचं, तुम्हाला बाउंड्रीज वाचवायच्या, तुम्हाला एक्स्ट्रा रन्स वाचवायच्या, त्या गोष्टी मॅटर करणार आहेत. अक्षय या फर्स्ट ओव्हर मध्ये गोलंदाजी करतोय. बॅटर आता स्टेप आउट होणार होते. फर्स्ट ऑफ ऑल स्टेप आउट झाले. त्यानंतर अखेरचा विचार केला की बॅकफूट वरनं फटका खेळूया. आणि सिंगल इथेही मिळेल. सिंगलच्या मदतीने धावफलक रिव्हर्स स्वीप आणि बॅटरला जावं लागेल बाहेर. धक्का लागला पगला. बॅटर बाद झालेत कैलास मडवी. थांबू नका. पहिल्या षटकामध्ये एकूण 9 बनल्या. 2 रन्स पेनल्टी आपण त्यामध्ये ऍड करूया. टोटल 11 झाल्या आणि एक विकेट देखील गेली. आता खेळ लागला 3 ओव्हरचा. 3 ओव्हर मध्ये करायचा 33 धावांची आवश्यकता. बॅटर विनीत आला बॅटिंग करण्यासाठी. सर रिक्वेस्ट आहे फिल्डिंग टीम, फिल्डिंग सेट करा लवकरात लवकर. 18 मध्ये 33 करायच्यात. क्रिश आलेत गोलंदाजी करण्यासाठी. आणि लहान मुलांना एक विनंती आहे मित्रांनो, तुम्ही स्टेजवरती बाळांनो बसा, नक्कीच बसा, पण शांतरित्या बसा आणि सामन्याचा आनंद घ्या. पहिलाच बॉल पायांवरती टाकलाय आणि थेट बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनचा बाहेर. 4 ने सुरुवात. थँक्यू बांजो टीम. बांजो टीम कडे देखील एनर्जी ड्रिंक पोहोचले असे वाटते मला. समोरच्या दिशेने फटका, रनआउटची शक्यता होणार नाहीये. डॉट बॉल दरम्यान येतोय, पण हरेश चांगला खेळतो आणि त्याचं उभं राहणंही त्याच्या टीमसाठी महत्वाचंच राहिलं. नेक्स्ट बॉल. आता टॅप समोरच्या दिशेने फटका. लॉंग ऑफ बॉल फील्ड झाला. मिळेल सिंगल. हरीश हरीश माली पाहतोय की आपण खेळपट्टी खेळत आहेत. त्यांना कल्पेश पाटीलने चौकारांच्या अटॅकसाठी 1000 रुपये तर लावलेलेच आहेत. मात्र 3 टोकावे लागतील लागोपाठचे. सध्याच्या घडीला संदेश दादा स्पेशल कॉम्बॉक्स मध्ये एसीची हवा खात सध्याच्या घडीला कॉमेंट्री करतात. इथं पण हवा नाही आहे विशाल. तुमचं दुःख आम्ही समजू शकतो. लॉंगॉनला बॉल फील्ड केला गेला आणि सिंगल कंप्लीट केली जाईल. धावफलक आता सिंगलच्या मदतीनं. टीम टोटल आता 17. पण फाय- हरेश जोपर्यंत उभा आहे ना तोपर्यंत मॅच आहे. फायनली तो आलाय. जेवण आलाय विशाल. आलाय आलाय. आणि जे आमच्या ऑफिशियल्स आहेत, जेवणाची व्यवस्था झालेली आहे. जेवण करून घ्या ऑफिशियल्स हा फक्त. ड्राईव्ह केला. ओढ शॉट जबरदस्त फटका, पण फिल्डिंग त्यापेक्षा देखील चांगली. क्रिकेट कम फुटबॉल. पायांचा वापर देखील क्रिकेटमध्ये होतो आणि सध्या सगळीला पायांनी बॉल स्टॉप केला. आणि अशा प्रकारे खेळही समाप्त आता झालेला आहे. 2 षटकांचा अखेरचा रन्स आहेत 18. चेंडू लागलेत 12 आणि 12 मध्ये जिंकण्यासाठी आता करायचं 26. प्रत्येकी ओव्हर मागे आता 13 करायचं आहेत. चिंतेमध्ये बॅटर्स आहेत, चिंतेमध्ये बॅटिंग टीमही आहे. बट या चिंतेचं निवारण फक्त एकच आहे की 12 बॉल मध्ये तुम्हाला मिनिमम 4 ते 5 चौकार तरी हवेत. 12 मध्ये 26. पहिलाच बॉल. आता अगदी जी व्हाईट ट्रॅम लाईन आहे ना तिचा जस्ट आतनं बॉल गेलाय. डॉट बॉलने सुरुवात केली या थर्ड ओव्हरची. गोलंदाज विश्वासने. नेक्स्ट बॉल. ही बॅटल चांगली रंगेल. ड्राईव्ह केला. कवसला. फिल्डर आलेत. बॉल फील्ड झाला. सिंगलच मिळेल. चेंडू आता लागले 10 आणि 10 मध्ये हा सामना जिंकण्याकरिता 25 धावा करायचा आहे. दबाव 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 जाणवतोय बॅटर्सला. कारण या षडाला बाउंड्रीज जर नाही आल्या ना तर काम बनणार नाहीये. तुम्हाला इथे चौकार हवेच आहेत आणि ते चौकार येतील कुठनं हा देखील प्रश्न निर्माण होतोय. कारण ज्या प्रकारे पहिले 2 चेंडू टाकलेत विश्वासने.
विश्वास सध्याच्या घडीला विश्वासपूर्वक गोलंदाजी करतोय. हा बॉल देखील चांगला टाकलाय आणि इथे विकेट आली आहे रनआउटची. तुषार पाटील आले स्वतः संघ मालक आता बॅटिंग करण्यासाठी क्रमांक 4 वरती दाखल झालेत. बट संघ फार मोठ्या अडचणीमध्ये आहे, कारण चेंडू आता राखलेत येते 3 आणि 3 मध्ये हा सामना जिंकण्याकरिता करायचा आहेत रन्स. 25 9 मध्ये 25 म्हणजे येत्या 3 बॉल पैकी मिनिमम मिनिमम तुम्हाला 2 तरी चेंडू बाउंड्री लाईनचा बाहेर पाठवायचे मिनिमम. आणि हे कार्य आता काय सोपं राहिलं नाहीये. 9 मध्ये 25. नेक्स्ट बॉल फुल टॉस ड्राईव्ह केला फिल्डर आहे चांगली फिल्डिंग मिडल सिंगल. आता 8 चेंडू लागलेत आणि 8 मध्ये आता 24 धावा करायचा आहेत. आणि आता कुठेतरी हा सामना फार अवघड झाला टीम सीताराम स्पोर्ट्स साठी. कारण बघा 12 मध्ये 26 आणि ते इक्वेशन आता 8 मध्ये 24 वरती आलं. म्हणजे गेल्या 4 चेंडूंवरती फक्त 2च धावा आलेल्या आहेत. गोलंदाजी कमालीची केली आहे गोलंदाज विश्वास नाही. वळवलाय ऑन साइडला फिल्डर आहे चांगली फिल्डिंग. आणि फिल्डर्सने देखील ठरवलं की आम्ही पडलो चालेल बट बॉल गेला नाही पाहिजे. चांगली फिल्डिंग लागली. जबरदस्त फिल्डिंग. खर तर मला असं वाटतं की 2 ते 3 महिन्या आधीपासून ते सराव करतात ज्या प्रकारे फिल्डिंग त्यांनी केली आहे. सिनियर प्लेयर प्रकाश मडवी तिथे आपल्याला पाहायला मिळतात. मातीच त्यांची आहे का? नेक्स्ट बॉल 7 मध्ये सिंगल झाली. डबल साठी निघालेत बॅटर 2 झाल्या म्हणजे अंतिम ओव्हर मध्ये हा सामना जिंकण्याकरिता 21 धावांची आवश्यकता आहे. 6 मध्ये 21. बट आता असं वाटतं की दिल्ली बहुत दूर आहे. कारण अंडरआर्म क्रिकेट आहे. तुम्हाला फक्त मॅक्स टू मॅक्स 4 धावा मिळू शकतात बाउंड्री स्ट्रोक ने. 6 मिळू शकत नाहीयेत बॉक्स क्रिकेट आणि त्यामुळे 6 मध्ये 21 बनवणं फार अवघड कार्य. चला फिल्डिंग सेट करा. अंतिम ओव्हरला सुरुवात करा. ड्राईव्ह केला पगलास बॉल लॉंग ऑफला बॉल फील्ड झाला. सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीनं टीम टोटल आता पुढे जाईल. स्कोर कार्ड आता 24 वरती जाऊन पोहोचला. 5 चेंडू लागलेत आणि 5 मध्ये हा सामना जिंकण्याकरिता 20 धाव्यांची आवश्यकता. 5 मध्ये 20 करायचं आणि इथे पगला चौकार आलाय म्हणजे आता 4 मध्ये राहिल्या 16. थँक्यू बँजो टीम. शुभागमन झालं. जयनाथजी पाटील सर आपलं हार्दिक स्वागत आहे. तसेच हरट ब्रदर्स सतीश हरट तसेच थँक्यू बँजो टीम. रवी मडवी ज्या प्रकारे सेलिब्रेट करत होते की बाबा झालं आता आता टेन्शन घेण्याची गरज नाहीये. भरपूर साऱ्या दिग्गज व्यक्तिमत्वांचं शुभागमन झालं. हार्दिक स्वागत आहे महेश पाटील आपलं देखील. हे विशाल घरादार फुल टॉस बॉल आणि दरम्यान बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनचा पलीकडे. येतोय चौकार. थँक्यू बँजो टीम. थँक्यू थँक्यू. चौकार दरम्यान आला आणि आता फक्त फॉर्मॅलिटीज राहिलेल्या आहेत आणि प्लॅन मिस.
येतोय हा डॉट आणि आता फक्त शेवटचा एक बॉल राहिलाय या सामन्यामध्ये. अशा प्रकारे हा सामना समाप्त. बाजी मारली आहे टीम मायरा इंडियन्सने.